कसं आहे सध्या बीजेपीचं वातावरण आहे नॅशनल हवे केले आणि त्याच्यामुळं विकासाची कामं वगैरे आता रस्त्याचा हा तर भाग सगळ्याला तुम्हाला माहिती उमेदवारी घेतली आहे. तुम्ही उंबऱ्याकडून आला असला तर ह्या रस्त्याने यायला पाहिजे होतं. उंबऱ्याकडनं चालू आहे, उंबऱ्याकडनं चालू या रस्त्याने यायला पाहिजे होतं. त्या रस्त्याची अवस्था बघायला पाहिजे होती. मग सांगितलं असतं. गुडघे इतकं खड्डा येतं त्या रस्त्याला, डांबर तर नाहीच. आणि बरं. काय इथं जवळजवळ 40 वर्षापासून मुक्कामाला एसटी येत होती बर 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 पंढरपूर कानापुरी. बरोबर. ती गाडी बंद झाली केवळ रस्त्याअभावी. आता वरच्या लेवलनं जर बघितलं बर तर कोण कुणीकडे जातंय त्यांचा मेळ नाही. बरोबर आहे. आणि खालच्यानी काय करायचं. आज जर हा चांगला हा वाईट आपण जर म्हणलो मीडियाच्या समोर, उद्या नाही आपल्याला. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहत आहात परफेक्ट न्यूज. पंढरपूर तालुक्यामध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला रंग भरू लागला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असून उद्या शेवटच्या दिवशी उमेदवारीचं चित्र स्पष्ट होणार असलं तरी प्रत्यक्षात आता बऱ्यापैकी लढती कुणामध्ये होणार आहेत हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. पंढरपूर तालुक्यातील शेवटचं पंढरपूर तालुक्याचं टोकाचं गाव, माढा तालुक्याच्या सीमेवरती असणाऱ्या कानापुरी या गावामध्ये आपण आहोत. खरं तर या रस्त्यानं येताना कानापुरी या गावाच्या रस्त्याची आणि इथल्या स्थानिक सुविधांची अतिशय दुरावस्था आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये तिथल्या लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपण आज कानापुरी या ठिकाणी आलो आहे. संध्याकाळची वेळ आहे. बऱ्यापैकी मजुरी करून आलेले काही मजूर या ठिकाणी आहेत आणि त्यांचं नेमकं या निवडणुकीमधलं मत काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आपण सुरुवात करूया कानापुरीच्या काही मतदारांना की त्यांची या निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी राम राम बाबा. राम राम. कुठलं गाव? कानापुरी. काय म्हणते निवडणूक जिल्हा परिषदेची लागली आहे. कशाला आम्हाला ती कळतच नाही. तरी पण तुम्हाला काय तर काहीच कोण उभं कळत राहिलंय नाही. काय कुठलंच नाही माहिती. अहो, पण मत तर तुम्ही द्यायचं ठरवलं असेल नाही की की आपण ह्या भागाचा विकास ही ती कोण उभा आम्हाला काय राहिलाय दिलं काय नाही. नाही त्याला मत कशाला दे. कुणी दिलं नाही. कुणीच दिलं नाही. मग आता दुसरा कोण तर पर्याय नाही मत कुणाला तरी द्यावं लागेल की नाही आमचे मिळून करू. आपण ती कुणाला देणार आहे ती कळू दे तरी की आम्हाला काहीच द्यायची नाही. हे अतिशय तटस्थपणाने ह्यांची भूमिका आहे. ते म्हणतात आम्हाला माहित नाही आम्हाला कोणाला मत द्यायचं आहे ते बघूया ह्यांचं मत. राम राम. लय निवांत बसला पाय पसरून. काय परिस्थिती निवडणूक लागली गावातली. आपल्या लोकांची नेमकी भूमिका इथली काय आहे ते कळायला मार्ग नाही. बघूया आपण आणखी काही या बाजूला मतदार आहेत. आणखी उमेदवारीचे चित्र स्पष्ट नसल्यामुळं बरेच जण या ठिकाणी बोलायला तयार होत नाहीत. बऱ्यापैकी उमेदवारांची परिस्थिती काय आहे याच्यावरतीच या निवडणुकीचं चित्र स्पष्ट राहणार आहेत. माझ्याकडे या बाजूला काही तरुण मित्र बसलेत. खरं तर या निवडणुकीत तरुणांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे. मित्रा राम राम. राम राम. काय चाललंय? काय नाही. कुठलं गाव? कानापुरी. मतदानाचा अधिकार आलाय का? नाही अजून. कधी येणार आहे? 1-2 महिन्याने येते. बर बर बर. काय गावातली परिस्थिती? नाही सगळं चांगलं आहे व्यवस्थित काम. कोण उभं राहिलं या गटात? शहाजीमुळे हे आहे ते. बर. जिल्हा परिषदेला कोण आहे? काय माहित नाही. बर बर. तुला माहिती आहे मित्रा कोण उभं राहिले जिल्हा परिषदेला? जिल्हा परिषदेचा उमेदवार कोण आहे इकडं? माहित नाही. शहाजीमुळे कुठनं उभं राहणार आहेत? कुठल्या गणातनं? पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते. काय त्यांचं काम कसं आहे शहाजीमुळेंचं? आपल्याला जास्त काही तर आम्ही गावात नसतो जास्त. कुठं असतो? पुण्यात. शाळेला पुण्यात आहे. शिक्षणासाठी हा तरुण बाहेरगावी असल्यामुळं मला इथली परिस्थिती माहिती नाही असं त्याचं मत आहे. मित्रा राम राम. आहे का मतदानाचा अधिकार आलाय का? आलाय. किती वर्ष झालं मतदान केलंय का पहिल्यांदाच मतदान करणार आहे? 5 वर्ष झाले. ह्याच्या अगोदर केलंय. जिल्हा परिषदेची निवडणुका लागलेत आता. या भागात जिल्हा परिषदेचा सदस्य कोण आहे आता? माहिती नाही. बाहेर असतो जॉबला. कुठं आहे बाहेर? पंढरपूर. बरं आजची परिस्थिती काय आहे इथली? कशाबद्दल? या जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये रस्त्याची या दुरावस्था आम्ही बघितली येताना. हाय खराब झाला. काय मागच्या लोकांनी काय काम केलंय का नाही?
कुणीच काम केलं नाही ना. मागच्या निवडणुकीत कोण होतं उमेदवार इथलं? काय माहिती नाही. उमेदवाराची देखील माहिती काय आहे ती काही लोकांना माहिती नाही. खरं तर लोकशाहीचं हे दुर्दैव आहे. आणि रस्त्याची इथल्या परिसराची अतिशय दुरावस्था आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सत्यवान गोसावी. इथलं गाव इथलंच ना? मग काय जिल्हा परिषद निवडणुकीची परिस्थिती काय आहे इथली? जिल्हा परिषदेपेक्षा कसं आहे माहिती आहे का? हां, आता बसतो जरा 2 मिनिटं. नाही, बसा ना, निवांत गप्पा मारू आपण. हां निवांत गप्पा मारू. हां, आता वरच्या लेवलनं जर बघितलं बरं, तर कोण कुणीकडे जातंय त्यांचा मेळ नाही. बरोबर आहे. खालच्यानी काय करायचं? आज जर हा चांगला हा वाईट आपण जर म्हणलो मीडियाच्या समोर, उद्या नाही, आपल्याला उद्याची कुणाला नावं परिस्थिती- ठेवायची नाही ती. हं? तुम्हाला नावं ठेवायची नाही ती कुणाला. नाही, आता बरोबर. सध्या विद्यमान सदस्य कोण आहे जिल्हा परिषदेचा? कोण नाही. आता कोण आहे? आता सदस्य तुमचे बाळासाहेब देशमुखांच्या मिसेस रजनी देशमुख आहेत. हो, आहेत की देशमुख. त्यांच्याकडनं मागच्या 9 वर्षामध्ये झालेत का विकासाची कामं? काय काही झालेलं नाही. या भागात काहीच विकास केलेला नाही त्यांनी. काय विकास केलेला नाही. आता आम्ही येताना बघितलं, हां. त्या परिचारक पार्टीकडून मागच्या वेळेस निवडून आल्या होत्या, पण त्यांच्या आता बाळासाहेब देशमुखांनी तर अभिजित पाटलांच्याकडनं उमेदवारी घेतली आहे. तुम्ही उंबऱ्याकडून आला असला तर ह्या रस्त्याने यायला पाहिजे होतं. उंबऱ्याकडनं झालोय. या रस्त्याने यायला पाहिजे होतं. त्या रस्त्याची अवस्था बघायला पाहिजे होती. मग सांगितलं असतं. गुडघे इतकं खड्डा येतं त्या रस्त्याला. डांबर तर नाहीच. बरं, रस्ता मंजूर होऊन पण अजून काम झालेलं नाही त्याचं. मग आता परिस्थिती बदलायचा निर्णय घेतलाय का? काय तुमची काय भूमिका आहे? बदलायचं. आता पंचायत समितीला शहाजी बापूला मतदान करायचं. बरं, आणि जिल्हा परिषदेला? त्यांच्याशिवाय सुधारणा होणार नाही. त्या जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदचा अजून उमेदवारच मला अहो, माहिती जिल्हा परिषदेला आता आदिनाथ देशमुख एक उमेदवार आहेत नाही. भारतीय जनता मग पार्टीचे. आता त्यांचे ते देशमुख आदिनाथ देशमुख आहेत ते माहीत आहेत ना. ते भाजपचे उमेदवार आहेत. भाजपचे. आणि एनसीपीचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब देशमुख. मी फक्त एनसीपीला मत देणारा माणूस आहे आणि ठाकरे गटाला. बर 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 असं आहे मग माझं. आता बाळासाहेब देशमुखांच्याकडनं तर काय कामं झाली नाहीत असं तुमचं मत होतं नाही मागच्या का, मग एखादा पंचवार्षिकला. नवीन दिला ना नेता निवडून तर सुधारणा होते. तो बाळासाहेब देशमुख जुनेच आहेत की. मग तेच पिढ्यान नको आहेत ना ती, म्हणून तर त्यांना द्यायचं नाही मत. बर 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 असं बर आहे, बर हा. म्हणजे नवीन माणूस पाहिजे. हा, नवीन. जुन्या माणसांच्याकडनं काम होत नाही. काम होत नाही. ही खरं तर मागच्या 5 वर्षापूर्वी निवडून दिलेल्या उमेदवाराच्या बाबतीत लोकांची भूमिका आहे. कानापुरीमध्ये आणखी काय मतदार माझ्या जवळ आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया प्रत्यक्ष. काय नाव काका? नाव सगळं सांगा तुम्ही. तुमचं नाव सांगा की. मग आमचा अर्धा विषय गेले रस्त्यावर कोणी सांगितलं नाताकडे तोंड आहे. बरं. मध्ये मासाच्या 2-4 इकडे महिन्यापूर्वी आम्ही त्या खड्यात मी स्वतः बसलो बरं. कमरेच्या पाण्यात. बर, आणि लगेच ठेकेदार म्हणाला लगेच रस्ता दुसरी आता 6 महिने होऊन गेले. कोण होता ठेकेदार? कोणी का सांगते सरपंचला माहिती नाही. तरी ठेकेदार कोण होता? अगोदर रोड करा हाय का नाही? नाही, आणि नाही, रोडवर नाही रस्त्याची या दुरावस्था आहे. मागच्या जिल्हा परिषदेला कोण होतं सदस्य? अरे असं दाबो आहे हो. कुणी आता तुम्ही आले बी आम्हाला काय राग नाही, कारण तुम्हाला तुमचं काम येऊ आलं गेलं तर हाय. तुमच्यावर आमचा मग काय आता काय भूमिका आहे तुमची? काय भूमी नाही. असं कसं मतदार असल्यावर भूमिका असणारच की हो. देणारी किंमत म्हणावं. आमचं काय नाही. कुणाला तरी मत द्यावं आम्ही लागलं. आहे सर्वसामान्य माणसं. सर्वसामान्यच मत आपल्याला घ्यायचं आहे हो. आमची मोठी काय करायचं, मोठे येतात असते थैली दिली नाही, म्हणून तर आपण मोठ्याकडे जात नाही. मोठ्याला म्हणून तर विचारत नाही आपण. तुमची नेमकी आता काय मागच्या सदस्याने काम केलेलं योग्य आहे बाबा, ते आलाच मी नाही आहे भोई माझा आहे मासरे व्यवसाय नदी मास धरतो. माझी काय रस्ता हो अगर नऊ म्हणून नदीतच थांबायचं का? रस्त्यावर यायचं नाही का? तेव्हा बागायदार इकडे मोठा आहे नाही रस्त्यावर यायचं नाही का? तेव्हा बागायदार मोठा आहे. नाही, त्यांना विचारू की पण तुमचं काय? नाही, त्यांचं- रस्त्यावर नदीत किती वेळ थांबणार आहे तुम्ही? त्यांचं मासं विकायला तर रस्त्याने जावं लागत असेल की तुम्हाला? त्यांचं अडचण अहो, पण रस्त्याने मासं विकायला तर जावं लागत असेल की. काय काय तरी पण कोण रस्त्याचा विकास करेल वाटतंय तुम्हाला? काम कोण करेल असं वाटतंय? नाहीच का? 50 वर्ष झालं तसं गेलं खरंच 50 वर्ष. गेली 50 वर्ष रस्त्याचा या भागातला अतिशय महत्वाचा प्रश्न. अति गंभीर आहे मोठा. आणखी बघूया सुशिक्षित काय मतदार माझ्या बरोबर. नमस्कार, काय नाव सोयऱ्या? नितीन चंद्रकांत कसबे. नितीन कसबे म्हणून सुशिक्षित काय मतदार आहेत माझ्याकडं, त्यांची भूमिका बघूया. काय जिल्हा परिषद या निवडणुकीचं वातावरण? काय वर्ण लाट आली तिचं म्हणजे काम करतात भाजप. भाजपची माणसं कामं करतील, करते ती. बरोबर आहे की? मग आता इथल्या जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये भाजपकडनं उमेदवार कोण आहेत?
ही आदिनाथ देशमुख. आदिनाथ देशमुख म्हणून करकमचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे. त्यांचं वातावरण बरं आहे इथं. हो बरं आहे. तुम्हाला चांगलं वातावरण वाटतंय ते? हो. योग्य उमेदवार वाटते. योग्य. या भागातले रस्त्याची कामाची लय अडचण आहे. बऱ्याच लोकांचा रस्त्याचाच विषय आहे. काय भानगड आहे? काय आता लहानपणापासून बघतोय रोडचेच हे प्रॉब्लेम. आपण गेल्या मागच्या निवडणुकीत निवडून आलेल्या लोकांनी काय ठेकेदार होते त्यांनी काय रस्त्याची कामं केलीत का नाही? आता काय लक्षच नाही तर. घातले खिशात पैसे. रस्त्याच्या लोकांनी मागच्या जिल्हा परिषदेच्या लोकांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामं. गुरुजी नमस्कार. सुशिक्षित माणसाची भूमिका जाणत्या माणसाची भूमिका लय महत्वाची असते. अहो, शासकीय माणूस बोलत नाही तो. नाही आता रिटायर झालेत का? शासकीय माणूस आहे. हा, बोलते ते. गुरु माणसं आहेत आमचे. बोलतेत, बोलायला लावते त्यांनी किती माणसं बोलायला लावले. गुरुजी काय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं एकंदरीत चित्र? कुणाला त्यावेळेस बोलत होतो. अजून फॉर्म काढून घ्यायची बाकी चालू आहे नाही ना. आता इथली तुमच्या करकमची लढत तर फायनल आहे. आदिनाथ देशमुख भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि बाळासाहेब देशमुख त्यांचे सख्य चुलत भाऊ एनसीपीचे उमेदवार आहेत. ती घरातली माणसं आहेत. कसं आहे, काय परिस्थिती? जनता विचार काय करते, कुठलेच आहे ना ही येते. हे दोन्ही पैकी कुठल्याही तरी घरातच जाणार आहे ना. लक्षात आलं का? नाही पण त्यातल्या त्यात पण बरं वाईट असं काय नाही नाही, आपल्या म्हणजे कसं आहे, त्या दोन भावांचं कसं आहे हं. हे जाणणे इतपत या कानापुरी ग्रामस्थांना काय माहिती आहे. त्यांना माहित नाही म्हणून तर तुम्हाला आम्ही मी विचारतो. सांगतो ना, फक्त काय दोन्ही पैकी कुणीतरी एक जण विजयी होणार. नाही ते होणारच की, पण तरी पण पार्टी पक्ष म्हणून कोण मग बरा आता जरा- कसं आहे, सध्या बीजेपीचं वातावरण आहे बरं. नॅशनल हवे केले. आणि त्याच्यामुळं तालुका केले. विकासाची कामं वगैरे आता रस्त्याचा हा तर भाग सगळ्याला तुम्हाला आता गावात माहिती आहे, रोड रस्ते करते. नाही, बरोबर काय. आहे. अभिजिताबा पाटील 1.5 वर्ष झाला आमदार झाले. बरं, हं. आमदारकीच्या निवडणुकीत त्यांनी सांगितलं होतं इथं आल्याने मी पहिल्यांदा रस्त्याचं काम करतो. हो. झालं का रस्त्याचं काम ते? अहो झालं, आबांनी एवढं सुद्धा सांगितलं होतं की रस्ता मी करतो, परंतु सरकारची तिजोरी रिकामी आहे. बर त्याच्यामुळं निधी उपलब्ध झाल्याशिवाय काहीही करता येत नाही. बर बर. म्हणून काही लोक ते खड्ड्यामध्ये बसले होते आणि रस्ता तुमचा दुरुस्त करू म्हणले, परंतु निधी अभावी वेळ लागेल. दरम्यानच्या काळात ऊसाची वाहतूक चालू होती, ती संपल्यानंतर बघू. आता असं भाजपकडनं रस्त्याचं काम होईल वाटतं का तुम्हाला? आता भविष्यात हे बघा, विश्वास ठेवण्याशिवाय काय सांगा की. बर. कारण कसं आहे, विश्वास ठेवण्याशिवाय काय आता होईल या आशेवर वाट बघतात लोक. म्हणजे एकंदरीत ह्या भागात भारतीय जनता पार्टीचं वातावरण बरं आहे असं वाटतंय. आता म्हणजे कसं आहे, अजून काय तसा प्रचाराला ह्याला रंग आला नाही. लोकांचा कल कुणीकडे आहे काय हे अजून काय समजलेलं नाही. शेती झालं. लक्षात आलं असेल. सध्या तरी वातावरण स्थिर आहे. खरं तर या भागात रस्ते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या अनेक दिवसापासून 25-30 वर्षापासून या भागातला रस्त्याचा जो विषय आहे तोच हा गुरुजी बोला. आणि त्या काय तिथं जवळजवळ 40 वर्षापासून मुक्कामाला एसटी येत होती, बर बर बर. पंढरपूर कानापुरी. बरोबर. ती गाडी बंद झाली केवळ रस्त्याअभावी. लक्षात आलं. रस्ता करणारा उमेदवार हा इथल्या लोकांचा खरं तर कळीचा मुद्दा आहे. इथं मुक्कामाला येणारी एसटी बस सुद्धा बंद झाली. बंद त्यामुळे झाली केवळ. विद्यार्थ्यांची प्रवाशांची अतिशय गैरसोय होते. त्यात वृद्ध असं माणसाची ते फारच गैरसोय आहे. एसटी फक्त माणसं बाहेर पंढरपूरला नेण्याचं काम सोडते, परत तिकडलं यायला साधनच नाही. लोकांची अतिशय रस्त्याअभावी दुरावस्था होते असं. राम राम. नमस्कार. काय तुमची भूमिका या निवडणुकीत? हे चित्र कुठेतरी बदलल वाटतंय का? हे असंच चालाय? मागं सरकार. चित्र बदललंच पाहिजे, कारण का तर केंद्रापासून जे आपलं राज्यापर्यंत गल्लीपर्यंत सगळं सरकार एक असलं म्हणजे विकास होतो, आणि विकास झाला की त्याला निधी येतोय. आता हे 5 वर्षात आपल्याला बघितलं, आता ही 5 वर्षात बदल झाल्यामुळं सरकार निधी देऊ शकत नाही. बर 5 वर्षात आता ही आमदार बदललं. बर बर पहिल्या आमदारच्या काळात मंजूर होता रस्ता, बर आणि आता वरचं सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार वेगळं लागलं. बर मग त्याचा निधी अभावी ती रस्ता तकूब झाला तसाच. बर बर बर. मग आता ही जनतेला कळलं पाहिजे की आता ही विरोधात जर गेलं तर मग ते रस्त्या कुठलीच कामं होणार, विकास काम होणारच नाही. बर बर बर. मग तुम्हाला काय वाटतं नेमकं? आता काय जिकडे सत्ता आहे तिकडे जनतेने कौल द्यावा असं आमचं वाटतंय. म्हणजे भाजपला मतदान करावं असं वाटतंय? वाटतंय काय ह्या भागातली परिस्थिती, भाजपच्या उमेदवारावरती विश्वास ठेवून लोक मतदान करतील का? करतील. बर. विकास रस्त्याची कामं वगैरे होतील? भाजप सत्ता केंद्रात भाजप आहे, बरोबर. पैशाचं ठिकाण भाजप आहे. बर. अर्थसंकल्प भाजपशिवाय इथं पैसे सुटणारच नाही. पण मागच्या वेळेचे जे जिल्हा परिषद सदस्य होते
त्यांनी महिला बालकल्याणचं सभापतीपद भूषवलं होतं, अनेक निधी आणलेत असं सांगतात त्यांनी. मग इथंपर्यंत निधी आलेच नाहीत का तुमच्याकडे? आता हे आमचा रस्ता जवळजवळ आम्ही बघतोय असं 10-15 वर्ष रस्ता मान्यता अजूनही आम्हाला त्या महाराष्ट्राच्या नकाशावर रस्ताच नव्हता, हे दाखवलाच नव्हता येणार रस्ता. बर. मग आता ही आपलं BJP सरकार आल्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर ही रस्ता जर नोंद झाली आताशी आमची काय PWD काय PWD मध्ये ह्याची नोंद झाली. बर. मग आता ही नोंद झाल्यामुळे आता ही रस्त्याला निधी दिला त्यांनी. बर. पण आता ही बदलल्यामुळे जरा खूप झाले, जरा असं झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीकडून रस्त्याची विकासाची कामं होतील आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार असलेल्याचा आम्हाला फायदा होईल अशी इथल्या काही मतदारांची भूमिका आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि लोकांच्या भावना या अतिशय तीव्र आहेत. विकास निधी उपलब्ध होत नसल्यामुळं गेल्या 1.5 वर्षामध्ये देखील विकासाची काही कामं झालेली नाही अशी इथल्या लोकांची भावना आहे. निवडणुकीमध्ये 2 दिवसात उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होऊन प्रचारानं वेग घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं इथलं वातावरण स्पष्ट होणार असलं तरी देखील आज इथल्या स्थानिक नेतृत्वाबद्दल लोकांच्यामधून नाराजीचं सूर कुठेतरी ऐकायला मिळते आणि याचा फायदा येत्या निवडणुकीमध्ये कोणाला होणार आहे हे बघावं लागणार आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये इथल्या लोकांचा रस्त्याचा जो प्रश्न आहे तो जसाच्या तसा राहिल्यामुळं या भागातल्या लोकांची प्रशासनाबद्दल आणि इथल्या राजकीय लोकांच्याबद्दल जराशी अनास्था आपल्याला बघायला मिळते आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजयी केलं तर भारतीय जनता पार्टीकडून रस्ता होईल असा विश्वास देखील आपल्यासमोर काही मतदारांनी या ठिकाणी व्यक्त केला. मी या बाबतीतल्या वारंवार घडणाऱ्या घडामोडी आपल्यासमोर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत पाहत रहा परफेक्ट न्यूज. धन्यवाद.